तर मित्रांनो आम्ही आज निघालोय कागलला नाही कुठे तर निघालोय आम्ही लग्नाचा फोटो काढायला. तर उपरीला नाही, उपरीच्या पुढचं गाव आहे तिथं काय शेनवडे का कुठे जाणार आहे, शेनवडे नाही माळवाडे. सो गाइस तुम्ही यो व्लॉग लय भारी एन्जॉय करणार मला माहित आहे, काही विषय नाही 100%. सो तुम्ही बघू शकता केवढा मोठा रोड आहे. तर चला डायरेक्ट आपण लग्नाच्या ठिकाणी भेटू. तर मित्रांनो आम्ही इथं हातपाय तोंड धुवायसाठी आलतो, म्हणजे हळदीला जरा वेळ होता. सो आम्ही या गावामध्ये आलोय बघा, दिसते काय तुम्हाला गाव. आणि तुम्ही बघू शकता इथं कसं म्हणजे लोकांना जुन्या काळातल्या म्हणजे आजकालच्या ह्याच्यातल्या कपडे धुवायसाठी केलंय. तर इथं आम्ही तोंड धुवायसाठी आलोय. हे कपडे धुवायसाठी केले नाही हा हो काय बोलायला सा असं बोलताय सा वय हा. तर मित्रांनो ह्याच्या अशी कपडे बिडे ठेवतात लोक. इथं अशी नळ बिळ आहेत, नळाला पाणी आहे का आपण बघूया 2 मिनिटं आहे की नाही. असं ते ठेंबे ठेंबे तळेस असे. सो इथं पाण्याची टाकी आहे बघा. तिथं आपली एक मोठी एक काय ते 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. सो गाइस आम्ही इथं तोंड धुवायसाठी आलोय आणि आम्ही इथं हातपाय तोंड धुणार आणि आम्ही म्हणजे ॲट द एंड लोकेशनला जाणार आहे. तिथं आम्ही थोडंफार मोठंसं शूट करणार आहे. तुम्ही बघू शकता इथं घरं कसली आहे ती. सो इथं मला आल्यापासून मला भावांना असं जरा वेगळं वाटते. वेगळं म्हणजे असं चांगलं वाटते सोडा, काय विषय नाही त्यात. सो काय सांगू तुम्हाला एक्झॅक्टली. हो आहे पाणी गरम आहे का गार आहे, उकळलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळचं इथं गरम पाणी येतं. तुम्हाला जर तोंडबिंड धुवायचं असलं तर या गावामध्ये या. कोल्हापूर पासून 60 किलोमीटर आहे, काय विषय नाही. आंघोळीला 160 किलोमीटर. आंघोळीला जायचं असलं तर इथे या संध्याकाळचं. कोणतं आजोबा निघाले ती तुम्ही बघत हो जीने के हे 4 दिन हो बाकी हे बेकार दिन ओ. काय तर असं नळ चालू ठेवताय सावय. अरे जर बंदच होत नाही पाणी. एवढं पाणी नासाडी होत्या आईच्या गावात आणि नाही नळ बंद होत नाहीत घेऊ. होय सोडा भावांना मी तोंड धुतून तुम्हाला भेटतो थांबा. बघू शकता तोंड कसं धुवायचंय मी तुम्हाला सांगतो. असं पाणी चालू करायचं, तोंडा मारायचं आणि एकदा असं मारायचं. बुट भिजला ते काय बुट आहे काय खाली. होय बुट घातलाय मी. तर मित्रांनो पाणी जरा मला लागणार तोंडाला. आम्ही काही पावडर लावत नाही तेव्हा मला काय घंटा होणार नाही पडून. तुम्ही दिवसात 3-4 वेळा तर तोंड धुतात. सास एवढं म्हणजे गार गरम वाटतंय ना काय सांगू तुम्हाला. मी आता तुम्हाला सावधाव कशाला बसते बघा. मी मफलर घालत असते काय आणि त्यानं मी असं तोंड सुद्धा एवढा मी बाद आहे ना. म्हणजे असं चांगला आहे पोरगा सोडा, पण कधी कधी मी लय वाईट वागतो. रुमाल मला काही ठेवत नाही असंच बाहेर गेले. सो त्याला आपण तोंड धुतले तर आपण निघालोय आपल्या वाटवणे. मला ना भावानं काय विषय झालाय माहिती काय, मला इथंच राहायचंय. म्हणजे उद्या काय होतो, उद्या लग्न असते ना. हा आज हळदी उद्या लग्न आहे ती. आणि आम्ही मेन म्हणजे कपडेच आणाय नाही ती हो. हेच कपडे ती उद्या लग्नाला म्हणते नको. मळले बघा इकडे बघा, घाण झालेलं दिसतात सगळी घाण झाली. डिझाईन आहे घाण नाही, डिझाईन आहे ती. डिझाईन नाही हो. हे बघा की हो इथं धुळा बघा 160 किलोमीटर आली, सगळं घाण झाली. सो गाइस असं एवढं सगळं घाण झालंय ना. तर माझी अशी इच्छा आहे की आपण उद्यासाठी नवीन कपडे घेऊया. पण आता एवढ्या संध्याकाळी सगळं बंद झालं. जाऊ दे सोडा काय एवढं आपल्याला पण बघते तसं पण. सो गाइस आता मी बसते आणि आम्ही असं तसं जरा असं मला कसं कंटाळा आलाय ते गाडी चालवून. बंद करा घ्या डोळं. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता आम्ही एका ठिकाणी लोकेशनवर पोचलेलो आहे. आणि इथं सगळं एकदम असं हिस्टॉरिक प्लेस आहे. हिस्टॉरिक म्हणजे काय काय असते तुम्हाला माहीत नाही. तिथं बघू शकता सगळीकडे टुबा लावलेल्या. टुबा म्हणजे लाईटीसाठी लावलेल्या. सो एक्झॅक्टली इथं लाईट खूप चांगली आहे. आणि म्हणजे असं म्हटलं की आपण इथं जाऊन व्हिडिओ करूया, कारण की मला असं ना शांत ठिकाणी लय आवडतं. आणि तुम्ही बघू शकता इकडं सगळीकडे ऊस लावला दिसते काय वाहना दिसते काय कॅमेऱ्यात हा. आणि ते झाड दिसते तुम्हाला हा, त्या झाडावर दिसते तुम्हाला काय पाला नाही हो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम असं घनदाट इथं जंगल आहे. आणि त्या जंगलामध्ये असं चांदण्या दिसते तुम्हाला हा दिसत. जर भावानं तुम्हाला चांदण्या दिसल्या असतात तर मला कमेंटमध्ये सांगा चांदण्या दिसल्यात म्हणून. सो गाइस इथं आल्यापासून ना एवढं छान वाटतंय ना, एकदम असं गारगार वाटतंय, गरम गरम वाटते, मस्त वाटते, काही विषय नाही. सो अशा ठिकाणी येत जावा हीच माझी इच्छा आहे. तुम्ही माझं ह्याच्या मागचं व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल एक्झॅक्टली म्हणजे मला हे सगळं लोकेशन खूप सारं आवडतात. सो आम्ही इथं आलेलो आणि एक्झॅक्टली इथं म्हणजे रात्री 12 नंतर तर कोण येऊ शकत नाही, कारण की भीती तर असली वाटू शकते ना. तुम्ही बघू शकता केवढं म्हणजे असं जाय आपण तिथं अण्णा
का? अहो हे आमचं कॅमेरामॅन भितात नाही तर भावानं तुम्हाला मी ना त्या रुसाच्या आत जाऊन असं धावलं असतं व्यवस्थित. त्या घरावर जाऊया सांगा तू, तिथे एक घर आहे. हा कोणाची? ह्यांची आजी तिथं राहते, सो आपण तिथं नको जायला. हा कोणाची? भावानं कुणाची आजी जर इथं राहत असली तर सांगा, आम्ही इथे येऊन गेलोय असं असं म्हणजे बघून गेलोय, त्यांना सांगा, काय विषय नाही. सो तुम्ही बघू शकता इथं फक्त आम्हाला दिसायला एकच झाड दिसते, पण एका झाडाच्या आहे ना आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो. तुम्हाला माहिती काय शिकू? तर काय माझं काय झालंय माहिती आहे का, जरा गाडी चालवून जरा डोकं जरा हँग झाले. सो जरा तुम्ही जरा समजून घ्या. तर बघू शकता आपण या की हो जरा चाललाय चालल्या का वाटण झाले इकडे असं चालला असं. माझा व्हिडिओ घ्या बघा चाल त्याला 2 मिनटं नको चालू असं की म्हणजे कसं वाटते जरा. तर मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे का, मी असं तुम्ही असं नाही कसं पिल्या चालू काय हा माझ्या बघा असं ते माणसं म्हणतील काय दारू बिरू पिल्ले काय तर भावानं असं काय नाही. मी म्हणजे असं दारू बिरू काय पित नाही, तर मला माहिती असं मी चांगला मुलगा आहे. सो यू नो दॅट. मी दारू पित नाही रे, मी पाणीच पितो. सो काय इथं बसायला भारी वाटते. तुम्ही उभा राहा अण्णा, मी असं बसतो 1-1.5 तासा भावानं असा व्हिडिओ चालू ठेवूया आपण. ह्यांनी उभा राहते मी बसतो आणि तुम्ही असं माझ्याकडे बघत बसा निवांत. भावना आकाशात किती तारा असतात माहिती आहे, लय तारा असतात. पण विषय काय झाला माहिती काय, काही लोक मला कमेंट करतात, खूप सारे लोक कमेंट करतात काय 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 आय डोंट केअर. म्हटलं किती माहिती आहे का लोकांना इंस्टाला वाईट कमेंट करतायचा. मला सांगायचं होतं तुम्हाला लय दिवस झालं, पण काय उपयोग नसते रे कमेंट टाकतायचा. म्हणजे जाऊ दे सोडा, आपण काय आपण कोण आहे ठरवलेलं तसं पण. सो करा काय विषय ना, आमचं असंच कॉन्टेंट असते, ते कुणाला आवडतात कुणाला नाही आवडत. आय डोंट केअर. होय ना अण्णा, बरोबर आहे ना? मी काय चुकीचं बोललो? भावनं काय विषय झाला आहे माहिती आहे का, सध्याला तर मला एवढं ट्रोल करायला ना, मी एक्झॅक्टली कुठं फोटो काढत असते ना तिथं म्हणजे असे काही जण मुलं येतात मला डायरेक्ट काय बोलतात आणि निघून जातात. म्हणजे त्यांनी व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण कशाला काय गरज आहे करायला एवढं. आम्ही जर असं वागायला लागलो ना झेपायचं नाही. होय अण्णा, बरोबर आहे ना? मी मारू शकतो का नाही सांगा कोणाला? टप्प्यात काय रे पण असं काय नाही, गरीब आम्ही गरीब आहे रे. आमचं म्हणजे आम्ही मारत नाही कोणाला, आम्ही चांगली पोर आहे ना. सो मी आज असं ठरलं आहे की भावांनो तुम्हाला असं वेडिंगच्या ठिकाणी गेल्यानंतर दरवी ब्लॉग करावा. म्हणजे एक्झॅक्टली आम्ही वेडिंगचाच ब्लॉग करणार आहे, पण विषय काय झाला आहे माहिती आहे काय, आम्ही लय लवकर आलो आहे रे. म्हणजे लय लवकर म्हणजे जरा लेच लवकर आलो आहे. सो आम्ही रात्रभर ह्याच गावामध्ये झोपणार आहे आणि डेली उद्या सकाळी उठून तुम्हाला सगळं धावतो काय होणार. सो तुम्हाला हे सगळं या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे. आणि काय असते ती घंटे यंदा दाबायला लागतात, दरवी दाबत नाही समाज. आणि काय नाही आपण जाऊया तिथं आणि एक्झॅक्टली बघूया काय ठिकाणी. सो बाई काय वेगळं करायला. सो पुढनं चला काय धावताय सावं कॅमेऱ्यात असं करताय सावय हा. तर बघू शकता इथलं गाव कसं आहे, गाव लय भारी आहे. काय विषय नाही, सकाळी माणसं दूध प्यायला आपलं दूध गायला द्यायला निघाली ती, आपलं दूध डेअरीत द्यायला निघाली ती. सो अरे बाबा काय रे गौरेडा सोडली ती. एवढा मोठा बैल गावातनं फिरते चेष्टा आहे. तर बघू शकता गावातलं मंदिर. तर आम्ही या गावामध्ये पाया पडायला लागले, म्हणजे नवऱ्या नवरीचं असं काय असते तुम्हाला नंतर सांगतो सगळं. इथे एक मंदिर आहे बघा मंदिर भारी आहे ना गावातली. अण्णा पुढे घ्या की पुढला